1 मे 1960 ही फक्त एक तारीख नाही. हा 2200 वर्षांच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे. पण हा प्रवास कुठून सुरू झाला? कोणी ही भूमी महाराष्ट्र म्हणून ओळखली? चला मागे जाऊया. सातवाहन काळात इसवी सन पूर्व 230च्या सुमारास दख्खनच्या पठारावर उदयास आली एक शक्ती, सातवाहन साम्राज्य. हे साम्राज्य इतके मोठे होते की त्याची सीमा उत्तरेला मारवा ते दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत पसरली होती. त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण. इथूनच महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रथम राजकीय ओळख मिळाली. सातवाहन हे प्राकृत भाषेचे राजानुशासन करत. त्यांनी अजिंठ्यातील पहिली बौद्ध लेणी कोरली. व्यापारी मार्गांनी त्यांना रोम, इजिप्तशी जोडलं. ही होती महाराष्ट्राची पहिली पहाट. सातवाहनानंतर दख्खनची सत्ता राष्ट्रकूटांच्या हाती आली. त्यांची राजधानी मान्यखेट, आजचे मारखेड. राष्ट्रकूट हे अशा शिल्पकलेचे अद्वितीय कारागीर होते की ज्याने जगाला धक्का दिला. एलोरा येथील कैलास मंदिर ही एक संपूर्ण डोंगर कोरून बनवलेली अद्भुत रचना आहे. 500 फूट लांब, 100 फूट उंच, एकेका शिळेतून. अवघ्या 18 वर्षात हे मंदिर कोरून काढण्यात आलं. ही केवळ भक्ती नव्हती, ती शक्तीचं प्रदर्शन होतं. राष्ट्रकूटांनी उत्तरेला कन्नौजपर्यंतही आपली सत्ता नेली. महाराष्ट्राचं नाव इथेच ठळकपणे उमटलं. आजही हे मंदिर पाहिलं की अंगावर शहारा येतो. कारण ही पाषाणातली करामत आपल्याला सांगते की महाराष्ट्राच्या मातीत प्रचंड शक्ती आहे. पण ही शक्ती केवळ राजात नव्हती, तर ती नंतर संतांच्या अभंगातून, वारीतून व्यक्त झाली. 13वे शतक. यादव राजवटीत महाराष्ट्रात एक आध्यात्मिक उदय झाला. अल्पवयीन संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा मराठी अनुवाद केला, ज्ञानेश्वरी. त्यांनी घोषित केलं, वेदाचे ज्ञान मराठीत उतरले पाहिजे. ही पहिली मोठी भाषिक क्रांती होती. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला नवी उंची दिली. त्याच काळात संत नामदेव महाराज पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीत रंगले. त्यांचे अभंग पंजाबपर्यंत पोहोचले आणि गेली 700 वर्ष ही वारी महाराष्ट्राची जीवनरेखा बनली. 17व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी अभंगातून मनाची शुद्धी सांगितली. संत एकनाथांनी समाजातील भेदभावावर प्रहार केला. संत चोखामेळा यांनी जातीच्या भिंती ओलांडून भक्तीचं सार्थक दाखवलं. या सर्व संतांच्या वाणीतून एकच सूर होता, मराठी म्हणजे केवळ भाषा नाही, ती एक अस्मिता आहे. याच संतांनी पुढच्या स्वराज्याची पूर्वतयारी केली. कारण भक्तीने लोकांना एकत्र केलं आणि तीच एकता पुढे शिवरायांच्या तलवारीत दिसली. 6 जून 1674 रायगडाच्या उंचावर एक इतिहास घडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. ही केवळ तलवारीची लढाई नव्हती, ती एक विचारधारा होती. स्वराज्य म्हणजे आपले नियम, आपली न्यायव्यवस्था, आपली नौदल सेना. शिवरायांनी अनेक मोहिमात मुघल, आदिलशाही, ब्रिटिश यांना धूळ चारली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने मराठा मन जागृत केलं. पुढे पेशव्यांच्या नेतृत्वाखाली हे साम्राज्य अजिंठ्यापासून पंजाबपर्यंत पसरलं. 1758 मध्ये रघुनाथराव पेशव्यांनी अटक जिंकला. सिंधू नदीपर्यंत भगवा फडकला. हा होता मराठा साम्राज्याचा उत्तुंग क्षण. पण प्रत्येक साम्राज्याचा अस्त होतो. 1818 मध्ये तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर पेशवा बाजीराव दुसरा यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. मराठा सत्तेची प्रभा मावळली. महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. पण हे आकाश उदास राहिलं नाही, कारण याच भूमीत नवे क्रांतिकारक उभे राहिले. 1818 नंतर इंग्रजांची सत्ता स्थिरावली. मराठी भाषा, संस्कृती, शैक्षणिक व्यवस्था सर्व काही इंग्रजी दडपशाहीत गुंतत चाललं. पण मराठी माणसाने मान ठेवला नाही. महाराष्ट्रातून सामाजिक सुधारणांची नवी लाट उठली. महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता, बालविवाह, शिक्षणाचा हक्क
यासाठी आवाज उठवला. आणि राजकीय चळवळीचे जनक होते लोकमान्य टिळक. 1916 साली बेळगाव येथे टिळकांनी आपला ऐतिहासिक नारा दिला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा नारा महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर आंबेडकर या सगळ्यांचे कार्य आणि मराठ्यांचे बलिदान यामुळे 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. पण एक स्वप्न अजून अपूर्ण होतं, मराठी भाषेचं स्वतंत्र राज्य. आता त्या स्वप्नासाठी हुतात्मे देण्याची वेळ आली होती. भारताच्या फाळणीनंतर प्रांतांची पुनर्रचना सुरू झाली. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना मराठी गुजराती संयुक्त राज्य हवे होते. पण मराठी माणसाला आपली स्वतंत्र राज्य हवी होती. त्यासाठी केशवराव जेधे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, शाहीर अमर शेख सारे एकत्र आले. आंदोलन उग्र झालं. दिनांक 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन येथे शांततेत निदर्शनासाठी जमलेल्या जनसमुदायावर पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात 106 निरपराध नागरिक शहीद झाले. आज जिथे हुतात्मा चौक आहे तिथे ते रक्त सांडलं गेलं. या बलिदानानं सरकारला हादरावं लागलं. 25 एप्रिल 1960 रोजी बॉम्बे पुनर्रचना कायदा संसदेत मंजूर झाला आणि 1 मे 1960 रोजी सकाळी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. यशवंतराव चव्हाण झाले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. राजधानी मुंबई, राजभाषा मराठी. स्वप्न सिद्ध झालं. पण हे स्वप्न 106 हुतात्म्यांच्या रक्तानं सिंचित होतं आणि 2200 वर्षांचा प्रवास थांबला नाही. आजचा महाराष्ट्र उद्योग, शिक्षण, विज्ञान, क्रिकेट, सिनेमा, साहित्य यात आघाडीवर आहे. पण वाटसरू, आपण हे विसरू नये की हे राज्य ज्ञानेश्वरांच्या वाणीनं, शिवरायांच्या शौर्यानं, संतांच्या अभंगानं, टिळकांच्या आवाजानं आणि हुतात्म्यांच्या रक्तानं घडले आहे. 1 मे हा केवळ सार्वजनिक सुट्टीचा दिवस नाही,